हॅलो ट्रेडर्स, मी संतोष धनवते. स्टॉक सत्व या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RSI म्हणजे काय, RSIचा बेसिक फॉर्मॅट काय आणि ॲडव्हान्समध्ये येताना RSI कसं यूज करायचं आणि ट्रेड एक्झिक्यूट करताना आपली सायकोलॉजी कशी असायला पाहिजे हे आपण बघणार आहोत. तसेच RSI हे इक्विटीमध्ये कसं यूज करायचं, इक्विटीमध्ये बोललं तर स्टॉक्समध्ये किंवा शेअर्स परचेस करताना तुम्ही RSIचा कसा यूज करायला पाहिजे, तसंच इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कसं यूज करायचं आणि सर्वात रिस्की असणारे ऑप्शन याच्यामध्ये कसं यूज करायचं हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला RSIसाठी दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही, हे मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो. कारण खूप सिंपल, सोप्या भाषेत परंतु डीप नॉलेजमध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला स्क्रीनवर नेतोय. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहे स्क्रीनवर. सर्वप्रथम मी तुम्हाला RSI कसा आहे तो तुम्हाला आपण ॲड करू आपण स्क्रीनवर. तर मी ॲड स्टडी प्रत्येक ॲप्लिकेशनवर अलग अलग याच्यामध्ये असतं. हे शेरखानचं ॲप्लिकेशन आहे, तर याच्यामध्ये मी ॲड स्टडी करतो आणि RSI बोललं तर RSIचा जो फुल फॉर्म आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ते मी तुम्हाला ॲड करतो इकडे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ठीक आहे, याच्या सेटिंगमध्ये आपल्याला काहीच चेंज नाही करायचं आहे, बाय डिफॉल्ट ठेवायचे आहे आणि मी इथे अप्लाय करतोय. जसं मी अप्लाय करतो हे डेलीवर असं दिसणार RSI. हे जी खाली ग्रीन अँड रेड लाईन आहे ना, ही आहे RSIची लाईन. आता नॉर्मली मी ट्रेडिंग करताना 5 मिनिट्स, 15 मिनिट्स आणि 10 मिनिट्सचा चार्टचा यूज करतोय आणि मोस्ट ऑफ द टाईम मी सांगतो सर्वांना की या 3 मध्ये यूज करताना तुम्ही एका कुठल्या तरी टाईम फ्रेममध्ये एक्सपर्ट व्हा. जसं मी 5 मिनिटचा चार्टचा यूज करतो, तर मी 5 मिनिट इकडे लावतोय. ठीक आहे, आणि मी तुम्हाला जस्ट इकडे दाखवतो की कसं RSI ट्रॅव्हल करतो म्हणजे त्याच्या याच्यावर, आणि मग तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन परत आपण स्टॉक्स आणि इंडेक्स बघूया. ठीक आहे, तर RSI जर तुम्ही बघाल तर हा आजचा आहे. आता मार्केट चालू आहे मित्रांनो, हा आजचा आहे. पकडा की इकडून घ्या, इकडून RSI असं ट्रॅव्हल आलंय, परत असं गेलंय आणि असं गेलंय. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं बरोबर. आणि इकडे ही जी 70, 50 आणि इकडे 30 असते ती जरा लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला पहिला एक्सप्लेन करतो आणि मग परत तुम्हाला चार्टवर घेऊन येतो. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला पहिला एक्सप्लेन करतो की RSI कसं बघायचं आहे, RSIचा बेसिक फॉर्मॅटमध्ये RSI आपल्याला काय सांगतो ते मित्रांनो. ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिला एक्झाम्पल देतो. तर एक्झाम्पल देण्यासाठी सर्वप्रथम RSI हा ऑसिलेटर आणि लीडिंग इंडिकेटर आहे. काय सजेस्ट करतो आपल्याला, काय इंडिकेट करतो मित्रांनो आपल्याला, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर RSI असा ट्रॅव्हल करतो ना, पकडा, तर त्याची एक रेंज आहे, ही आहे ना, ही त्याची एक रेंज आहे. काय रेंज आहे, किती रेंज आहे, हे सर्वप्रथम मी ब्लॅक कलर करतो म्हणजे तुम्हाला समजायला लक्षात येईल. त्याची रेंज आहे 0 to 100, ही त्याची रेंज आहे RSIची. काय सजेस्ट करतो आपल्याला काय सजेस्ट करतो, काय इंडिकेट करतो, तर सर्वप्रथम 0 to 30 जर RSI 0 to 30 आला तर आपल्याला RSI इंडिकेट करतो की पर्टिक्युलर स्टॉक्स, शेअर्स किंवा इंडेक्स हा ओव्हरसोल्ड आहे. आणि 70 अँड 100 म्हणजे 70 आणि 100च्या मध्ये जर आला तर तो पर्टिक्युलर शेअर किंवा स्टॉक हा ओव्हर बॉट आहे असं आपल्याला तो दर्शवतो किंवा इंडिकेट करतो. याचा अर्थ काय की एखादा पर्टिक्युलर शेअर समजा खाली आला आणि तो त्याच्या RSIच्या 0 to 30च्या रेंजमध्ये आला. जसं एक्झाम्पल घ्या की यामध्ये ही 0 आहे आणि ही आहे 100. ठीक आहे, तर 0 to 30 बोलला तर ही एक लाईन मी अशी ड्रॉ करतो, ही 30ची लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ही आपण पकडूया की 70ची लाईन आहे. ठीक आहे, तर ओव्हरसोल्ड कधी दर्शवतो तो आपल्याला, कधी इंडिकेट करतो की एखादा हा पर्टिक्युलर शेअर समजा इकडे असताना त्याची प्राइस आहे 100, एक्झाम्पल घेऊया, आणि तो खाली येऊन एक सर्टन लेवलला 0 to 30 मध्ये आला आणि त्याची प्राइस समजा झाली 70 रुपीज, एक्झाम्पल घेऊया आपण. तर आपल्याला इंडिकेट करतोय तो की RSI जर इकडे आल्यावर की बाबा हा ओव्हरसोल्ड झालेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा सेलिंग इकडे आलेली आहे, तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी काय आहे की इकडे आपण बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे.
मित्रांनो, काय करतोय, बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी करतोय. आणि एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिटला म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे, किंवा जर इकडे तुम्ही बाईंग केली तर इकडे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायची आहे. असं आपल्याला यूज करायचं आहे RSI. ठीक आहे, हे कसं यूज करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर RSI हा 50 असेल म्हणजे ही एक लाईन ड्रॉ करतो मी, ही इकडे. जर तो RSI 50च्या इकडे असं ट्रॅव्हल करत असेल ना, तर तो मार्केट साईडवेज असेल असं ते इंडिकेट करतात. जर 50 असेल तर साईडवेज म्हणजे नॉर्मली मार्केट बघा, तुम्हाला तुमचे स्टॉप लॉस खूप हिट होतात. जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला अनुभवाला आलं असेल. आणि जर तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत असाल तर इथे तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे मार्केट तिथल्या तिथे रेंज बाउंडमध्ये असतो, आणि परंतु आपले प्रीमियम हे डिके होत असतात, आपल्याला लॉस होत असतो मित्रांनो. ठीक आहे, तर हे झालं साईडवेज मार्केट. म्हणजे तुम्हाला काय समजलं की 0 to 30 असेल तर ओव्हरसोल्ड, 70 to 100 असेल तर ओव्हरबॉट, आणि 50 असेल तर साईडवेज. ठीक आहे, हे तुम्हाला एवढं समजलं. तर आता आपण येऊया आपल्या इंडेक्समध्ये. सर्वप्रथम मी तुम्हाला इंडेक्सचा एक्झाम्पल दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण स्टॉक्समध्ये बघूया. आणि हे बेसिक फॉर्मॅट आहे मित्रांनो, बेसिकमध्ये कसं सांगितलं जातं. तर हा आजचा मार्केट होता. ठीक आहे, आजचा मार्केट बघा मित्रांनो, ओपन झाला. हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, 5 मिनिटचा चार्ट आहे. RSI जर तुम्ही बघाल ना तर RSI तुम्हाला 72 दाखवत होता इकडे मॉर्निंगला मध्ये, आणि इकडे 48,000ला ओपन होऊन 48,000ला ओपन होऊन मार्केट खाली 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 आता जवळजवळ 47,700ला इकडे आलं मित्रांनो. आणि इकडे या रेंजमध्ये इकडे आहे. परंतु तुम्हाला एवढी रेंज जर तुम्ही इकडे शॉर्ट केलं असतं ना फ्युचर, तर तुम्हाला एवढा जो प्रॉफिट आहे हा तुम्हाला घेता आला असता. याचा प्रॉफिट तुम्हाला घेता आला असता. आता ठीक आहे, हा झाला एक एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल तुम्हाला देतो, कालच्या मार्केटचा एक्झाम्पल घ्या. कालच्या मार्केटचा एक्झाम्पल बघा, RSI इकडे होता, किती होता बघा, तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो, 25 होता म्हणजे ओव्हरसोल्डमध्ये आलेला. समजा तुम्ही इकडे बाय केलं असतं तर ही एक मुवमेंट तुम्हाला कॅच करता आली असती. ठीक आहे, कुठपर्यंत कॅच करता आली असती तुम्हाला ही मुवमेंट, ही जी इकडे जेव्हा 72 आला ना, म्हणजे एवढ्यापर्यंत तुम्हाला कॅच करता आली असती, एवढ्यापर्यंत तुम्हाला कॅच करता आली असती. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचं मार्केट बघा, इकडे तुम्ही बघाल RSI टॉपला होता, ओव्हरबॉटच्या रेंजमध्ये होता. आपण आलो असतो आणि इथपर्यंत आपण हे केलं असतं. मित्रांनो, सांगायचं काय आहे की जेव्हा पण RSI ओव्हरबॉटमध्ये असेल तर तुम्ही सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघता, आणि ओव्हरसोल्डमध्ये असेल तेव्हा बाईंगची ऑपॉर्च्युनिटीमध्ये बघता, बरोबर. परंतु हे प्रत्येक वेळी पॉसिबल आहे का, प्रत्येक वेळी तसा प्रॉफिट होतो का आपल्याला, तर नाही होत आहे. मग का नाही होत आहे ते मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे. परंतु त्या अगोदर आपण स्टॉक्समध्ये पण बघूया की 1-2 स्टॉक्स कसे काम करतात. तर स्टॉक्समध्ये, शेअर्समध्ये माझं तुम्हाला सांगणं असतं की तुम्ही स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे तर नॉर्मली अवॉइड करा. आता इक्विटीमध्ये तुम्ही RSIचा कसा यूज केला पाहिजे, कुठल्या टाइम फ्रेममध्ये यूज करायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. तर पकडा, सर्वप्रथम इक्विटी हे तुम्ही लॉंग टर्मसाठी RSIचा यूज करायला पाहिजे. आता इक्विटी जेव्हा एखादा स्टॉक्स तुम्हाला हायर हाय बनून जातो, समजा असा बनून जातो, तर प्रत्येक डीपला तुम्हाला बाय करायला पाहिजे, कारण तुम्हाला त्याच्यासाठी राईट प्राइस मिळते. ठीक आहे ना, हा हायर हाय बनून जातो आणि हा लोअर हाय बनून जातो. पण प्रत्येक डीपला जर तुम्ही इकडे बाय कराल तर तुम्हाला इकडे आल्यानंतर लॉस होतो, परंतु फॉर द लॉंगर टाइम जर प्रॉफिटच होणार आहे. परंतु तुम्ही जेव्हा इकडे बाय करणार तुम्हाला एक चांगली प्राइस मिळते. मग RSI कसं बघायचं आहे तुम्हाला, की हा जो RSI आहे समजा पकडा की इकडे गेल्यानंतर पकडा की RSI तुमचा इकडे 70 असेल इथे, तर तुम्हाला इथे बाय नाही करायचं आहे. परंतु तोच जेव्हा मार्केट हा इथपर्यंत आला एखादा स्टॉक पर्टिक्युलर, तर इकडे आल्यानंतर इकडे RSI कुठल्या रेंजला आहे, 30ला आहे, 20ला आहे, इवन 40ला आहे, तर तुम्ही इकडे बाय करायला पाहिजे. इकडे तुम्हाला चांगली प्राइस मिळते त्या शेअरची, बरोबर. एकदम सिंपल.
ठीक आहे ना, समजलं ना. तर हे स्टॉक्समध्ये तर आपण बघूया असे 2 स्टॉक रॅन्डमली आपण बघूया की कसे वर्क करतात ते. तर मी आता स्टॉक ऍड करतो याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी मी NSEचे पकडा की निफ्टी 500 मध्ये जातो. आता 500 बोलला तर 500 कंपनीज आपल्याला मिळतील आणि ते आपण रॅन्डमली कुठला पण बघूया. रॅन्डमली मी जस्ट स्क्रोल डाऊन करतो आणि जस्ट जिकडे थांबेल इकडे थांबलं तर मी जस्ट ओपन करतो. आपल्याला फक्त तो हायर हाय मध्ये जाताना स्टॉक्स दिसला पाहिजे. आणि आपण जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये असू तेव्हा आपण डेली किंवा वीकलीचा आपण यूज करतो. ठीक आहे पॅटर्न. तर आपण मी पकडा की इकडे डेली यूज करतोय. समजा मी इकडे असं लॉंगर फॉर द लॉंगर टाइममध्ये पिरियडमध्ये आलो असतो मी. तर पकडा की ही जी रेंज आहे एक्झाम्पल घेऊ. इथे डेट होती 27 मार्च 2023. ठीक आहे. इकडे पकडा एक्झाम्पल घ्या, इकडून घेऊया आपण, स्टार्ट करूया. तर इकडे बघा RSI, कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात तर इथे RSI तुम्हाला आहे 37 म्हणजे 40. मी तुम्हाला सांगितलं की 30-40 तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. इथे तुम्ही बाय केलं, इथे तुम्ही बाय केलं आणि जेव्हा RSI या लेवलला आलाय, पकडा या लेवलला किती प्राइस होती इकडे RSIची 86, 78ला तुम्ही इकडे कुठेतरी तुम्ही निघाले असते प्रॉफिट करून. ठीक आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी किती मिळाले, इकडे मिळाले. इकडे कितीला होता, 30ला होता. बघा इकडे RSI दिसतोय, इकडे 30ला होता. इकडे तुम्ही बाय केलं असतं. अगेन RSI इकडे 72ला आला. इकडे बघा इकडे आला. ही ऑपॉर्च्युनिटी होती तुमची सेलिंगची, ही होती तुमची बाईंगची. परत इकडे तुम्हाला बाईंगची इकडे ऑपॉर्च्युनिटी होती, इकडे होती तुमची सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी. परत इकडे तुम्हाला इथे बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिली, इथे तुम्ही सेल केलं असतं. इकडे तुम्ही बाय केलं असतं, इकडे सेल केलं असतं. आता कुठे आहे RSI, आता मिडलला आहे. आपण ट्रेड करायला पाहिजे का आता, नाही. एकतर आपल्याला RSI बिलो 40 टू बिलो 40 पर्यंत मिळाला तर तुम्ही बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघता. ठीक आहे. ठीक आहे. हे स्टॉक्समध्ये तुम्हाला करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काय काय इंडिकेटर यूज करायचे ते पण आपण बघूया. फक्त RSI करून आपण ट्रेड करणार आहोत का, नाही. मग हे ॲडव्हान्समध्ये येताना आपल्याला समजायचं आहे. हे तुम्हाला मी सांगतोय, हा बेसिक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तर आता परत मी तुम्हाला स्टॉक्स सांगितल्यानंतर, इंडेक्स सांगितल्यानंतर आता आपण ऑप्शनचा तुम्हाला एक चार्ट दाखवतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं समजेल की कसं यूज करायचं. ठीक आहे. तर ऑप्शनचा चार्ट दाखवण्यासाठी मी पकडा की मार्केट सकाळी थोडा डाऊन झाला तर मी पुटचं बँक निफ्टी पुटचं ॲड करतो 48,000. हे मी ॲड केलं 48,000चा P ॲड केला. का तर आपला RSI हा 70 होता मॉर्निंगला. ठीक आहे ना. आता हे P काय आहे, कॉल काय आहे, हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्व सांगणारच आहे. परंतु हा RSIचा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही सध्या RSIकडे लक्ष द्या. आता इकडे बघा, इथे तुम्हाला इथे तुम्हाला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी होती. ठीक आहे. कुठपर्यंत होती, आता इथे प्राइस ॲक्शन पण येते. प्राइस ॲक्शन काय बोलते की या लेवलपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि मार्केट आता या लेवलला आलाय. इथून तुमची म्हणजे इथून इथपर्यंत तुम्ही तुमचा प्रॉफिट, इथून इथपर्यंत जो पण आहे तुमचा प्रॉफिट तो तुम्ही काढला असता. आता किती पॉईंटचा प्रॉफिट होता आपल्याला, समजा आपण विचार जरी केला असता तर पकडे समवेर इकडे तुम्ही बाईंग केली असती 420ला, तर जवळजवळ 500 म्हणजे 100 पॉईंट तुम्हाला मिळालेले आहेत बँक निफ्टीमध्ये. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी यूज करून, RSIची स्ट्रॅटेजी. ठीक आहे. इकडे बघा, त्याच्यानंतर इथे पण बघा, इथे तुम्ही बाय केलं असतं आणि ऑलमोस्ट या रेंजला तुम्ही सेल केलं असतं. ठीक आहे. हे एवढं इझी नाही आहे. जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करता तेव्हा एवढं इझी नसतं. परंतु हे लॉस कधी होतो काय करताना आपण लॉस होतो हे मी तुम्हाला आता सांगतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मी बेसिक फॉर्मॅट तर सांगितला की 0 to 30 असेल तर ओव्हर सोल्ड, 70 to 100 असेल तर ओव्हर बॉट आणि 50 असेल तर साईडवेज. परंतु हा प्रत्येक वेळी काम करतो का, काय असं होतं की तरी पण आपल्याला अंडरस्टँड करून पण लॉस होतो, हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये यायचं आहे. आणि ॲडव्हान्समध्ये आपली सायकोलॉजी काय असली पाहिजे ना, हे तुम्हाला मी समजवतो. ठीक आहे. सर्वप्रथम मी परत एक ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला जरा
लक्षात येईल. तर पकडा की हा असं समजा की 1 सेकंड कलर पण चेंज करतो. असं समजा की हा जो आहे ना हा RSIची इंडिकेटरची लाईन काढतो मी आणि इकडे मी तुम्हाला डायग्राम काढतो स्टॉक्सचा किंवा इंडेक्स स्टॉक्सचा किंवा इंडेक्सचा. ठीक आहे. तर पकडा की एक इंडेक्स आहे तो असा गेला. ठीक आहे. आणि RSI पण असा गेला. ठीक आहे. तुम्ही इथे बाय केलं आणि RSI असताना इथे सेल केलं आणि ही जी पण रेंज आहे 100 पॉईंट 50 पॉईंट ही तुम्ही प्रॉफिट बुक केलं. एकदम सिम्पल. त्याच्यानंतर अगेन इकडे आल्यानंतर तुम्ही फ्युचर शॉर्ट केला किंवा ऑप्शनमध्ये याचं पुट बाय केला. ठीक आहे. का ती ओव्हर बॉट आहे. इकडून तुम्हाला असं वाटलं की आता RSI प्रमाणे काम करायचं आहे तर ओव्हर बॉट आहे तर आपण आता इथे सेल करूया. इथे तुम्ही सेल केलं. ठीक आहे. इकडे आला परत मार्केट आला खाली आणि इकडे मार्केट आला खाली. RSIचा पण इंडिकेटर आला खाली. एकदम सिम्पल. हे असं चालतं ना. असं फॉर्मॅट आहे ना बेसिक. परंतु हे असं प्रत्येक वेळी काम नाही करत ना. मग ते का नाही काम करत आहे, काय होतं, कसं होतं हे आपण आता मी तुम्हाला समजवतो. सर्वप्रथम एक लक्षात घ्या की मार्केट हा 3 रेंजमध्ये असतो. 3 रेंजमध्ये ट्रॅव्हल करत असतो. एक आहे तो अप ट्रेंडमध्ये, एक असतो डाऊन ट्रेंडमध्ये आणि एक साईडवेजमध्ये. बरोबर. एवढं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता अप ट्रेंडमध्ये जेव्हा तो असतो ना तेव्हा इथून इथपर्यंत गेला तुम्ही प्रॉफिट बुक केला. डाऊन ट्रेंडमध्ये इथून इथे आला तुम्ही बुक केला आणि 50मध्ये बोलला तर साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही स्कॅल्पिंग टाईप ट्रेड करतात. ठीक आहे. आता हे तर इझी झालं. परंतु ॲडव्हान्समध्ये येताना RSI केव्हा वर्क नाही करत आहे किंवा आपल्याला लॉस कधी होतो ना ते तुम्हाला सांगतो. जसं पकडा हे सर्वप्रथम मी डिलीट करतो. सर्वप्रथम बघा की 2 वेळा RSI असा आला तुमचा इंडेक्स पण असा आला. 2 वेळा इंडेक्स असा आला. ठीक आहे. थर्ड टाइम काय झालं की ट्रेंड आहे अप ट्रेंड आणि मार्केट असा गेला. RSI आला 70 आणि इथे तुम्ही सेल करता. का तर 2 वेळा झाल्या ना. 1 2 तुमचं माइंड तसं प्रिपेअर केलं त्यांनी की थर्ड टाइम पण तुम्ही हाच डिसिजन घ्याल. बरोबर. परंतु एक्झॅक्टली काय होतं माहिती आहे तुम्हाला दाखवलं जातं की आम्ही खाली येतोय. RSI पण इकडे येईल. ठीक आहे. या रेंजला येईल. पकड की ही 70ची रेंज आहे आणि इकडे 100ची रेंज आहे. बरोबर. आणि इकडे 30ची रेंज आहे. 30 आणि इथे 0. RSI पण खाली येईल. इथे RSI इथपर्यंत येईल. मार्केट थोडाच खाली येईल आणि इकडे हळूहळू येऊन इकडे या लेवलला ब्रेकआउट देईल. ठीक आहे. तुम्ही काय केलं तुम्हाला 2 वेळा प्रॉफिट झालाय. तुम्ही इकडे सेम स्ट्रॅटेजी सेम यूज केलं परंतु तुम्हाला कळलं नाही रे ब्रेकआउट झाला. RSI पण इकडे होता. मित्रांनो हीच गंमत आहे की जेव्हा वन साइडेड मार्केट असेल तेव्हा तुम्हाला RSI काम नाही करणार. म्हणजे RSI काम करेल ना. RSIचं काम करतोय. तुम्हाला समजायचं आहे तर याचं एक्झाम्पल देईल मी. पण याचं उत्तर काय माहिती आहे याचं आन्सर काय आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि एवढी प्रॅक्टिस करायची आहे की तुम्हाला RSI कसा वर्क करतो हे कळलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मी तर असं बोलेल की एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर RSI वरून आपल्याला इंडेक्स कसं मुवमेंट करणार आहे हे पण कळतं आणि इंडेक्सच्या मुवमेंटवर आपल्याला RSI कसं मुवमेंट करणार आहे ना हे पण कळतं. एवढी प्रॅक्टिस केली जाते आणि एवढी प्रॅक्टिस करायला लागते. ठीक आहे मित्रांनो. आणि जेव्हा एवढी प्रॅक्टिस होईल ना तेव्हा या अशा ट्रॅपमध्ये तुम्ही फसणार नाही हे मी तुम्हाला एक गॅरंटी देतो. आता जसं तुम्हाला हा एक्झाम्पल दिला ना एक्झॅक्ट याच्या ऑपोजिट आहे. मार्केट खाली आला 30ला आल्यानंतर तुम्ही इकडे बाय करता आणि परत वर जातो. ठीक आहे. बाय करता परत वर जातो. असं 2 वेळा होतं पकडा एक्झाम्पल घ्या. पण थर्ड वेळा ते असेच मार्केट करतात आणि थोडासा पुल बॅक देऊन परत खाली मारतात आणि तुम्हाला इकडे तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. सेम याची एकच ॲडव्हान्समध्ये येताना मित्रांनो आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस एवढी प्रॅक्टिस करा की RSIला तुम्ही अंडरस्टँड करायचं आहे. तसंच जेव्हा तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करतात ना तर फक्त ओनली RSI हा एकच इंडिकेटर आपल्याला यूज करायचा आहे. RSI बरोबर तुम्हाला तुमची एक चेकलिस्ट पाहिजे. का समजा पकडा की
नंबर 1 तुम्ही ठेवलं की RSI, ठीक आहे, चला RSI ओव्हरबॉट आहे, ओव्हर सोल्ड आहे, जे पण आलं समजा पकडा की इकडे तुम्ही ठरवलं की RSI ओव्हर सोल्ड झाला आहे, मला इकडे आता बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे. तर नंबर 1 तुम्ही काय बघितलं, RSI. नंबर 2 मध्ये तुम्ही काय बघायला पाहिजे, कुठलं तुम्हाला कॅन्डल देते का, कुठली कॅन्डलस्टिक पॅटर्न अशी बनते का बुलिशचं सिग्नल देते, ठीक आहे ना. तर कॅन्डलचं पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न पण सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सपोर्ट मिळतोय का, इकडे हा जो सपोर्ट आहे, सपोर्टचे पण मी व्हिडिओ टाकणार आहे. सपोर्ट आहे का, म्हणजे असे 3-4 कन्फर्मेशन तुम्ही यूज करून पुढचा ट्रेड एक्झिक्यूट केला पाहिजे मित्रांनो. आणि एक्झिक्यूट केल्यानंतर पण तुमच्या माइंडला सांगितलं पाहिजे इट्स अ गेम ऑफ, प्रत्येक ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटीज. म्हणजे तुम्ही जो पण ट्रेड घेतात ना तो प्रोबॅबिलिटीजच्या बेसिसवर तुम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉसही होऊ शकतो आणि प्रॉफिटही होऊ शकतो. प्रॉफिट झाला तर तुम्हाला ट्रेल करून तुम्ही प्रॉफिट चांगल्या अमाऊंटला बुक करा, आणि लॉस झाला तर तुमचा रिस्क आहे ती कंट्रोलमध्ये ठेवून तुम्ही ट्रेडिंग करायची असते. म्हणजेच तुमचं रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ करून तुम्ही ट्रेडिंग करायची असते मित्रांनो. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून डिटेल्समध्ये याच्यावर लाईव्ह ट्रेडमध्ये दाखवणार आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न कसे असतात, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, ऑप्शनचे ॲनालिसिस काय आहे, हे सर्व व्हिडिओज 1 by 1 मी टाकणार आहे मित्रांनो. नवीन चॅनल असल्यामुळे थोडंसं डिले होत आहे व्हिडिओ पोस्ट करायला. मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा व्हिडिओवर कमेंट्स करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कसा पाहिजे याच्यामध्ये, आणि थोडं तुमचं ॲडवाईस पण द्या की बाबा कसं व्हिडिओ आपण आला पाहिजे, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो. तर चला मित्रांनो, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.